आपण पाहता ऑलरेडी न्यूज. आज मी गेवराई नगर परिषदच्या माध्यमातून भाजपाचे नेते माननीय राजेदादा पवार साहेब यांच्या निवासस्थानी येऊन मी त्यांच्याकडे जाऊन प्रतिक्रिया घेणार आहे. कालच्या नगर परिषदचा विजय त्यांचा दणदणीत झालेला आहे. गीताताई पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे, तरी मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे. दादाकडे जाऊन नमस्कार दादा, मी थोडं कालच्या नगर परिषदचा विजय याच्यामध्ये जनतेचं तुम्हाला प्रतिकूल म्हणजे अनमोल योगदान भेटलेलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगणार सर? जनतेने जे मागील वर्ष 2 वर्षामध्ये जे अनुभवलं की ज्या पद्धतीनं एक दहशत किंवा त्यांना आडवणूक करून किंवा त्याच्यावरती दर्पण टाकून त्यांना सदैव नियंत्रणात ठेवण्याचं जे मागील वर्षामध्ये जे सत्ताधारी आमदारांकडनं म्हणजे जे विरोधक आहेत राष्ट्रवादीच्या आमदारांकडनं जो प्रयत्न झाला, त्यांच्या परिवाराकडनं जो प्रयत्न झाला, त्याला ही तालुक्याची किंवा नगरपालिकेची जनता थोडीशी वैतागलेलीच होती. आणि ह्या माध्यमातून त्यांनी ती चिंता व्यक्त केली. आणि आमचा प्रयत्न एवढाच होता की कुठलंही गाव हे सत्ताधारी असो त्याच्या भयापासून त्याच्या दहशतीपासून मुक्त असावं, लोकशाही असावी, प्रामाणिकपणा असावं, सुशासन असावं. आणि ह्या दृष्टिकोनातून गेवराई शहराची तालुक्याची जनता या भाजप पक्षाकडे पाहते आणि आमच्या पूर्ण कुटुंबाकडे पाहते. आणि तेच फक्त लोकांना अपेक्षित होतं आणि त्याचा परिणती ह्या निवडणुकीत दिसून आली. अच्छा दादा, आता हे माजी आमदार अमोल पंडित आणि चालू आमदार विजयराजे पंडित यांचा पराभव त्यांनी स्वीकारला, याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मागील कसं तरी 20-25 वर्षानंतर त्यांना जनतेने संधी दिली. संधी दिल्याच्या नंतर खरं तर विकास कामं करणं, जनतेच्या भावनांशी एकरूप होणं, त्यांच्या भावना जपणं हे त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं. परंतु त्यांचा तो आविर्भाव, त्यांचं ते गुर्मी, त्यांचा तो माज हा जनतेला पचनी पडणार नाही. आणि याचाच परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांनी कितीही सत्तेचा गैरवापर केला, पैशाचा गैरवापर केला तरी जनता त्यांना स्वीकारायला तयार आहे. अच्छा, ह्या मागच्या म्हणजे निवडणुकीच्या याच्यामध्ये पृथ्वीराज यांनी जी काय येऊन इथं नाक्यावरची काही दंगा केला, याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? बालिशपणा आहे, समजून सांगायला पाहिजे त्यांना. त्या व्यक्तीचं इथं मतदान पण नाही आहे, त्यांनी त्या दिवशी फिरण्याची गरज नव्हती. खरं तर प्रशासनाने त्यांना बूथवरती येऊ देण्याची गरज नव्हती. जिथं त्यांचं मतदान आहे तिथं ते फिरत होते. आणि मला असं वाटतं की तो बालिशपणा आहे, त्यांच्या चुका आहेत. त्यांच्या पालकांनी त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आणि अशा गोष्टी शोभत नाही. विनम्रतेने जगासमोर जाणं हे राजकारणाचं म्हणजे काय म्हणतात त्याला की ते स्वरूप असायला पाहिजे, दहशत नसावी. अच्छा, आपण आता दादा हे भाजपाच्या माध्यमातून आता गेवराई नगर परिषद आलेली